बातमी महत्वाची आहे कारण लाडकी बहीण योजनेतील 15,000 कोटी राजकीय फायद्यासाठी वापरल्याचा आरोप रोहित पवार करतायत। सरकारने मंत्र्यांकडून पैसे वसूल करावे असंही रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। सामान्य जनतेला त्रास न देता नेत्यांकडून पैसे वसूल करा असं रोहित पवार म्हणतायत। सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा, महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये असणारा पैसा हा अशाच पद्धतीने इलेक्शनच्या आधी मतं मिळवण्यासाठी तुम्ही जर वापरला असेल आणि तो जर लोकांच्या खात्यामध्ये, महिलांच्या खात्यामध्ये गेला असेल तर याद राखा, या सरकारला आम्हाला सांगणे, 1 रुपयाला सुद्धा तुम्ही त्या सामान्य लोकांना त्रास द्यायचा नाही। मग हे जे 15,000 कोटी रुपये तुम्ही घाई गडबडीने फक्त इलेक्शन निवडणूक लढावी म्हणून जे तुम्ही दिलेत ना, मंत्र्यांकडनं त्या ठिकाणी वसूल करा आणि या 91 लाख महिलांना जे काय खात्यात पैसे गेलेत तुमच्या चुकीमुळे गेलेत, कृपा करून त्यांना कुणीही त्या ठिकाणी अडचणीत आणून, त्या दबाव आणून त्यांच्याकडे पैसे वसूल करू नका। वसूल करायचे असेल तर नेत्यांकडनं त्या ठिकाणी केलं पाहिजे।